लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। 21 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणींना योजनेचा लाभ देण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। नव्या लाडक्या बहिणींसाठी नवे बदल या योजनेच्या नियमांमध्ये करावे लागणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकार नवे निकष लागू करणार आहे अशी माहिती समोर येते आहे। पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी कठोर पावलं उचलली जाणार आहेत। दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखला सुद्धा जोडावा लागेल। सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरणार आहेत, तर 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला सुद्धा अपात्र असणार आहेत। योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांना सुद्धा या योजनेतनं बाद केलं जाईल। तर या लाडकी बहीण योजनेसाठी आता कोणते नवे निकष असणार आहेत पाहूया। बघा, दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या दरम्यान ई-केवायसी करावं लागेल। लाभार्थींचं उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत देखील घेतली जाईल। अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून हा लाभ सुरू होईल। अर्जातील नाव आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावामध्ये तफावत आढळली तरी सुद्धा ती महिला योजनेसाठी अपात्र मानली जाईल। ज्यांचं आधार कार्ड योजनेशी लिंक नसेल तेही या योजनेतून बाद होतील। नमो योजना किंवा दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्यांना लाडकी योजनेचे 500 रुपयेच मिळणार। तर या सगळ्याविषयी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। तर या योजनेबाबतची आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातनं तब्बल 9 लाखांनी लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे। याआधी 5 लाख महिला कमी झाल्या होत्या, आता नव्यानं 4 लाख महिलांची संख्या कमी होणार आहे। त्यामुळे सरकारचे 945 कोटी रुपये या योजनेतले वाचणार आहेत। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना यांचा एकत्र लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत। त्यांना लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत। दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांची माहिती घेऊन त्यांना देखील वगळलं जाणार आहे। वाहन असलेल्या 2.5 लाख महिलांना सुद्धा यातून वगळलं जाईल। तर एकूण 83% लाभार्थी या विवाहित महिला आहेत। अविवाहित असणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत 11.8%, तर 4.7% विधवा लाभार्थी या योजनेच्या आहेत। तर घटस्फोटित लाडक्या बहिणींची संख्या आहे 0.3%। दरम्यान सरकार लाडक्या बहिणींना फसवत असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे। जनतेनं आता त्यांना जागा दाखवावी असं वडेट्टीवार म्हणाले। गरज सरो वैद्य मरो अशी सरकारची भूमिका असल्याची टीकाही वडेट्टीवारांनी केली आहे। आबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप, महापाप या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पूर्वी 5 लाख नावं वगळली गेली, आता 9 लाख नावं वगळली जाणार। हळूहळू हे 25% नावं आणतील
त्यामध्ये संजय गांधी निराधारच्या महिलांना जर 1000 रुपये मिळत असतील तर त्यांना ते 500च देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.